तर आता येणार आहे मोहन काकांकडे. मोहन जोशी, तुमची ही भूमिका खूप जवळची वाटणारी आहे, काय सांगाल? मी असा शेतकरी की ज्यांनी ती शेती विकलेली आहे आणि अय्याशी गेली आयुष्यभर. आणि आता मी आमचे जे सरकार आहेत त्यांच्याकडे वॉचमनची नोकरी करतो आहे मी. आणि तिथेच तो मला मुस्काळात मारतो. याचं कारण त्याची मर्सिडीज आज जात असते, मी दरवाजावर असतो आणि दरवाजा तो त्या गाडीला लागतो. तिथपासून ती सगळी ट्रॅजेडी, म्हणजे ट्रॅजेडी तिथून सुरुवात होती माझी. ती फरफट, मी आणि सविता नवरा बायको असतो, आमची मुलं असतात. मुलगा जो आमचा तो ओम भूतकर जो आहे तो आमचा हिरो आहे पिक्चरचा. आणि करताना खूप मजा आली, एवढं नक्की. तर मंडळी, आज खूप धमाल येणार आहे, कारण मुळशी पॅटर्नच्या निमित्तानं प्रवीण तरडे आणि गँग इथे आलेली आहे. पण त्यांनाही माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्रालाही माहिती आहे की आमच्या गावात त्यांचा एक जुळा भाऊ राहतो, प्रवीण परडे. हो, एकदम जुळा भाऊ माझा. आता जरा संबंध तुटले म्हणून तो वेगळ्या ठिकाणी वाढला, मी वेगळ्या ठिकाणी वाढलो. आणि थुकरटवाडीमुळे आम्ही पुन्हा एकत्र आले. तुम्ही हा जो पॅटर्न बनवताय तो आहे मुळशी पॅटर्न, पण तो एक अभ्यासातला पॅटर्न बनवतोय, तो थुकरटवाडी पॅटर्न. तर थुकरटवाडीमध्ये येण्यासाठी इंडस्ट्रीतल्या कलाकारांना तो पॅटर्न फार उपयोगी पडेल असं त्याला वाटतं. असा एक अभ्यासक्रम त्यानं तयार केला की हवाई उद्यामध्ये या थुकरटवाडीत यायचं असेल तर ऍक्च्युअली काय असायला पाहिजे तुमच्याकडे टॅलेंट, याची काही पुस्तकं आता त्यांनी तयार केलेली आहेत. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीतल्या बऱ्याच लोकांनी ऍडमिशन घेतलंय की आम्हाला हा थुकरटवाडी पॅटर्न परडेकडून शिकायचा आहे. तर बघूयात काय आहे हा थुकरटवाडी पॅटर्न. आणि त्यासाठी मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करणार आहे की कृपया तुम्ही समोर विराजमान व्हा आणि या कार्यक्रमाची मजा घ्या. पहिल्यांदाच ज्यांनी या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलंय त्या म्हणजेच प्रवीण तरडे यांच्या को अँकर पुण्याची मृण्मयी. नमस्कार 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 नमस्कार. हॅलो एव्हरीबडी, नमस्कार. मी मृण्मयी चंकी पांडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते झीच्या महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये. 1 मिनिट, ती संपली. हो हो, माझ्यासमोर पैलवान कोण बसलेत? पैलवान आहेत कारण तो प्रवीण तरडेंचा नवीन सिनेमा आहे मुळशी पॅटर्न, त्याचे कलाकार आहेत. तुम्ही कुस्ती दंगल समजताय? नाही नाही, प्रवीण तरडेसाठी अजूनही कुस्ती दंगलच आहे. म्हणजे सिनेमा रिलीज होतोय की नाही, होतोय की नाही, होतोय की नाही, ती पण एक दंगलच होती, नाही का? आता जरा हवाई उद्याबद्दल बोला, कुस्ती दंगल सोडा. एक मिनिट. हवाई उद्या आणि कुस्ती दंगल हे सेमच आहे. कसं कसं म्हणजे काय? कुस्ती कसं मातीतला गेम आहे की नाही, हवाई उद्याचं पण सेमच आहे. काय? वाक्य पाठ असली तर गेम, नाहीतर मातीतला गेम, सेम. हो. आणि आणखीन एक सिमिलॅरिटी आहे. कुठलं साम्य? कुस्तीमध्ये कसं पंच भविष्य ठरवतात, इथे सुद्धा पंचच भविष्य ठरवतात. आणि सगळ्यात मेन सिमिलॅरिटी, सगळ्यात मेन, दोन्हीकडे तरडे असतातच. मी इतकीच काय बडबडतीये? प्रवीण सर या ना प्लीज प्लीज. अरे वाजव! खतरनाक वाजव! अरे बाहेर आहेस का? वाजव म्हणलं. केक कापला? काय केक कापला? नाही, माशी बसलेली उडवली. अरे
आल्या आल्या काय म्हणालास तू? परत तेच नाही, या 2 शब्दांना लय महत्व आहे बाबा. अरे या 2 शब्दांवर अख्खा पिक्चर काढला त्या माणसानं. अरे त्या 2 शब्दावर अनेकांची करिअर सुरू झाली वेड्या. उमेश जाधवला गाणं मिळालं, महेश लिमी यांनी बजेट वाढवून ते शूट केलं. अरे साधं आहे का? त्याच्यामुळे आर खतरनाक लय महत्वाचं आहे. 1 मिनिट, फोन आला. अगो गो 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 गो. बॅटरी संपत आली, बाकी काय ना. हॅलो हॅलो हॅलो, परडे बोलतायत का? हा बोलतो. मी सोसायटीचा सचिव बोलतोय. हा बोल सचिन. आणि मी सचिन नाही, सचिव बोलतोय, सेक्रेटरी. हा सेक्रेटरी सचिव बोल. तुम्ही केस कधी कापणार आहात? अरे काय संबंध? अरे त्यामुळे सोसायटीत साप येऊ शकतात. अरे माझ्या केसांचा सापाचा काय संबंध आहे सचिन? अरे तुमच्या केसांच्या घरट्यात जर उद्या 2-3 चिमण्या राहायला आल्या, केवढ्यात पडेल ते? साप तर येतीलच ना. सचिन, मी इथून बुक्की मारली तरी लागते. मी केस कापणार नाही, त्याच्यापेक्षा तुझ्या घरात 4 मुंगूस ठेव. अरे काय करतोस तू प्रवीण? अरे बरं माय फोन गेला. आठवतंय का? एकदा बोलता बोलता माय फोन असा गेला आणि मागनं ट्रक गेला. तू मला ओळखलंस ना? अरे कशी आहेस तू दुबई देशपांडे? दुबई काय मृण्मयी येते. अरे ते सगळ्यांना माहितीये, पण दुबईचेच कपडे घालते ही. काय करायचंय बघा ना, बाटलीतनं बाहेर आलेल्या पोरी सारखी. 1 मिनिट. संपूर्ण कुस्ती दंगल मध्ये तू असे कपडे घातले. मला लोक विचारत होते, मालेवाडी कुठेही दुबई मध्ये का पुण्यात? व्हॉट? ही माझी फॅशन स्टाईल आहे, प्लीज. फॅशनचं कोणाला सांगते बघा. अरे फॅशन आपल्या नसा नसात भरल्या. काय? नसा नसात फॅशन. अरे हल्ली तर आपण प्रत्येक इव्हेंटला वेगळे कपडे घालतो, माहितीये का? बघितलं ना, चला हवाई उद्याच्या 400व्या एपिसोडला तू पहिल्या रांगेत टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून बसला होता. हीच तर फॅशन नाही कळत मला. सांगा, चला हवाई उद्या हा कार्यक्रम 400 एपिसोड चाललेला आहे, ट्रॅक न सोडता. मी कशी ट्रॅक सोडू? अरे इतके दिवस हा कार्यक्रम चाललाय, यातला युथफुलनेस बघा तुम्ही, एनर्जी बघा. त्याचं प्रतीक म्हणून तो टी शर्ट होता.